स्त्रियांनो, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे. तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे, कसे करावे व कन्यापूजन कोणी करावे, त्याचे महत्त्व काय, कुमारिकेचे वय काय असावे, तसेच आपल्या घरात एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का? तसेच ह्या कन्यांना आपण कोणती भेटवस्तू द्यावी जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल, अशा ह्या कन्यापूजनाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही मनात कन्यापूजनाविषयी कोणतीही शंका राहणार नाही. चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. देवीला आपण माता म्हणत असतो. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश आहे. म्हणूनच नवरात्रीमध्ये कुमारिकांचे देवी स्वरूप समजून त्यांचे पूजन केले जाते. यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असेही म्हणतात. कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर नवरात्रीमध्ये येणारा प्रत्येक दिवस हा अत्यंत शुभ असतो. तर नवरात्रीमध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. पण जर हे कन्यापूजन तुम्ही अष्टमीला आणि नवमीला जर केले तर ते जास्त प्रभावी मानले जाते. पण स्त्रियांना नवरात्रीत खूप सारी कामे असतात, त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. आता दुसरा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कोणी करावे. तर स्त्री पुरुष दोघेही कन्यापूजन करू शकतात. त्याचप्रमाणे ते जोडीनेही कन्यापूजन करू शकतात. पण कन्यापूजन करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या कन्यांचे पूजन करणार आहोत त्या कन्यांचे वय 2 ते 10 वर्ष ह्या वयामध्ये असावे. कारण 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले जाते आणि मुलीसोबत एक मुलगा, त्याचेही आपल्याला पूजन करायचे आहे. मुलगा म्हणजे बटुक भैरवाचे रूप. भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे कन्यापूजनामध्ये आपल्याला बटुक भैरवाची पूजा करायची आहे. म्हणजे एका छोट्या मुलाला बोलवून आपल्याला कन्यासोबत त्याचेही पूजन करायचे आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपले कन्यापूजन संपन्न होईल. कन्यापूजनामुळे आपले दारिद्र्य, दुःख, अनारोग्य नष्ट होणार आहे. तसेच सर्व संकटांचा नाश होऊन आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करणारे हे कन्यापूजन आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, ह्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन आवश्यक करा. आपल्या ज्या काही अडचणी असतील, कौटुंबिक, व्यावसायिक, त्या पण दूर होतील. तुम्हाला सगळ्या त्रासापासून, अडचणीपासून सुटका मिळते. कारण ह्या कुमारिकांचे आपण देवी स्वरूप पूजन करणार आहोत, त्यांचा मानसन्मान करणार आहोत. त्यामुळेच आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी दूर होतात. नवरात्रीमधील प्रत्येक दिवस हा देवीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही प्रतिपदेपासून नवमीपर्यंत कधीही आपल्याला शक्य होईल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता. तसेच नवरात्रीमध्ये तुम्ही प्रत्येक दिवशी कन्यापूजन करू शकता. तुम्ही जरी नवरात्रीमध्ये रोज एक कन्याचे पूजन केले तरी ते खूप लाभदायी ठरते. किंवा पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशा प्रकारे नवमीच्या दिवशी 9 असे कन्यापूजन तुम्ही करू शकता. तुम्हाला जमले तर सप्तमी, अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करावे. पण जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर इतर कुठल्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता.
आता पुढचा प्रश्न असा की कन्यापूजन कधी करावे? तर कन्यापूजनाला वेळेचे बंधन नाही. तुम्ही कन्यापूजन सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता. कारण बऱ्याच मैत्रिणी या जॉब करत असतात, त्यामुळे त्यांना सकाळी कन्यापूजन शक्य होत नाही, तर त्यांनी संध्याकाळी कन्यापूजन केले तरी चालते. खरं तर आपण काहीही करा, पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्त्व आहे. आपण किती दिले व काय दिले यापेक्षा आपण किती मनोभावे कन्यापूजन केले याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला जेवढ्या कन्या मिळेल तेवढ्यांना आपण बोलून त्यांचे कन्यापूजन करू शकतो. तुम्हाला 5, 7, 9 कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम, पण त्याचसोबत आपल्याला एक बटू भैरवालाही बोलवायचे आहे. बटूक भैरवाचे आपल्याला पूजन करायचे आहे, कारण त्याशिवाय कन्यापूजन अपूर्ण आहे. आणि जर तुम्हाला कन्या मिळाल्या नाही तर कमीत कमी एका कन्येचे पूजन नक्की करा आणि त्यासोबत एक बटूक भैरव. आता काही जणांना असा प्रश्न पडतो की आमच्या घरी एक कन्या आहे आणि आम्ही जर तिचे कन्यापूजन केले तर चालेल का? तर त्याचे उत्तर आहे हो, पण मात्र तिचे वय हे 2 ते 10 वयोगटात असावे. आपल्या कन्येचे रोज नवरात्रीमध्ये पूजन केले तरीही चालते किंवा आपल्याला शक्य होईल तेव्हा कन्यापूजन करावे. आता कन्यापूजन कसे करायचे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण कोणत्या वयाच्या कन्येचे पूजन केल्यावर आपल्याला काय लाभ होतो ते आपण आधी पाहूया. 2 वर्षाची कन्या ही कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि तिचे पूजन केल्यामुळे आपले दारिद्र्य नष्ट होते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती स्वरूपात असते. तिचे कन्यापूजन केल्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धता नांदते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी स्वरूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे आपल्या घराचे कल्याण होते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे आपले घर रोगमुक्त राहते. तर 6 वर्षाची कन्या ही कालिका रूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे आपल्याला राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या ही चंडिका रूपात असते. तिचे पूजन केल्यामुळे आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होते. 8 वर्षाची कन्या ही शांभवी स्वरूपात असते. तिचे पूजन केल्याने विजय प्राप्त होतो. तसेच 9 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्याने आपल्या शत्रूचा नाश होतो, कारण ती दुर्गा स्वरूपात असते. तसेच 10 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, कारण 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते. हे झाले की कोणत्या वयाच्या कन्येचे पूजन केल्यावर आपल्याला काय लाभ होतो ते. आता कन्यापूजन कसे करायचे विधिवत ते आपण बघणार आहोत. कन्यापूजनासाठी जेव्हा कन्या आपल्या घरी येतात तेव्हा त्या साक्षात देवी स्वरूपात आपल्या घरी येत असतात. म्हणून आपण घरात स्वच्छता व शांतता ठेवावी. कन्यापूजनासाठी आलेल्या कन्यांसोबत आदरपूर्वक बोलावे. ह्या कन्या जेव्हा आपल्या घरात येतील तेव्हा घरातील सर्व व्यक्तींनी त्यांचे स्वागत करावे. तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलाच्या पाकळ्या ह्या त्यांच्या मार्गावर टाकू शकता. प्रत्यक्षात देवीच आपल्या घरात येत आहे असे समजून त्यांचे स्वागत करा. त्यांना बसण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आसन द्यायचे आहे, त्यासाठी तुम्ही पाट मांडू शकता. आलेल्या सर्व कन्यांना आपल्याला एका ओळीमध्ये बसवायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला त्यांचे पाद्यपूजन करायचे आहे. म्हणजेच एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे आणि घरातील सुहासिनीने त्यांचे पाय पदराने पुसायचे आहे. त्यानंतर त्यांच्या पायावरती आपल्याला हळदी कुंकू वाहायचे आहे. तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता.
त्यानंतर त्यांनाही हळदी कुंकू आपल्याला लावायचे आहे व देवीला ज्या वस्तू आवडतात, वेणी, गजरा, बांगड्या किंवा शृंगाराच्या इतर कुठल्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच शाळेसाठी लागणारे साहित्य ही तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्यांना ओवाळायचे आहे. बरेच जण कन्यापूजनासाठी आलेल्या कन्यांना जेवणही देत असतात. भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ खीर, पुरी, शिरा देऊ शकतात. तसेच देवीला दूध अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे दुधामध्ये सुका मेवा घालून तुम्ही कन्यांना देऊ शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही कन्यांना देऊ शकता. तुम्ही एखादे फळ दिले तरीही चालेल. त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे फळ देवीला अत्यंत प्रिय आहे. तर तुम्ही डाळिंब, केळी किंवा नारळ ही त्या मुलींना देऊ शकता. तसेच या कन्यांना 11 रुपये, 21 रुपये किंवा 51 रुपये जसे आपल्याला शक्य होईल तशी दक्षिणाही द्यावी. कन्या पूजन करताना आपण साक्षात देवीचीच पूजा करत असतो, त्यामुळे तुम्ही मनात एखादा मंत्रही म्हणू शकता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कात्यायनी नमोस्तुते. शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीने आपण विधिवत कन्यापूजन केले तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळेल. तुम्ही पण या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे विधिवत कन्यापूजन नक्की करा. तुमच्यावरती पण देवी प्रसन्न होईल आणि तुम्हालाही देवीचा आशीर्वाद मिळेल. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.